हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. आणि आज आपण मँगो मलाई आईस्क्रीम म्हणजेच आंबा मलाई आईस्क्रीम तयार केलेले आहे ते आज आपण बघणार आहे. तर पहिल्यांदाच मी आंबा मलाई आईस्क्रीम तयार केलेले आहे आणि ते अतिशय छान पद्धतीने तयार झालेले आहे. आंबा मलाई आईस्क्रीम करण्यासाठी आपण एका आंब्याचा आतील गर काढून घेत आहे. तर माझी वैष्णवी आंब्यातील गर आहे ती काढून देत आहे. 1.5 वाटी म्हशीचे दूध घेतलेले आहे. दूध आपण कढईमध्ये उकळून घेणार आहे. तर दूध आपल्याला उकळत दूध आपल्याला चमच्याने सतत हलवून दूध आपण दाटसर करून घेणार आहे. 1.5 वाटी दूध आपण कढईमध्ये उकळून घेत आहे आणि सतत हलवून आपण दूध आहे ते फिरवत राहणार आहे. दूध आपण पाऊण वाटी होईपर्यंत दूध आहे ते आपण मोठ्या गॅसच्या आचेवरती सतत असे हलवून फिरवत राहणार आहे. 1.5 वाटी दुधाचे आपण आटवून पाऊण वाटी दूध तयार केलेले आहे. आईस्क्रीम तयार करण्यासाठी आपण 1 वाटी मिल्क पावडर, पाऊण वाटी तयार केलेले दूध आणि 1 वाटी दुधाची शाई घेतलेली आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तयार केलेली अर्धी ती पाऊण वाटी दूध, 1 वाटी मिल्क पावडर आणि 1 वाटी आपण दुधाची शाई म्हणजेच मलाई घेतलेली आहे. दूध गरम केल्यानंतर दुधावरती जी शाई जमा होते ती आपण आईस्क्रीम तयार करण्यासाठी घेतलेली आहे. यामध्ये 2 चमचे हनी म्हणजेच आपण 2 चमचे मध टाकत आहे. अर्धी वाटी साखर टाकत आहे. हे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे. मिक्सरला फिरवून आपण मलाई अशा पद्धतीने तयार केलेली आहे. तयार केलेल्या मलाईतील 2-3 चमचे मलाई आपण एका वाटीमध्ये काढून घेत आहे. राहिलेल्या मलाईमध्ये आपण 1 वाटी आंब्याचा गर काढून घेतलेला आहे. तो आपण मिक्सरमध्ये घालून बारीक करून घेत आहे. तर पाणी न घालताही आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने आपण मलाई आणि आंब्याचा गर आहे तो मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे. बारीक करून घेतलेला आंब्याचा गर आणि मलाई आपण एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये काढून घेत आहे. आईस्क्रीम आपल्याला एकसारखे करून घ्यायचे आहे आणि हे तयार केलेले आईस्क्रीम आपल्याला फ्रीझरमध्ये 4-5 तास ठेवायचे आहे. तयार केलेले आईस्क्रीम मी फ्रीजमध्ये 4-5 तास ठेवले होते. आता ते आपण काढून घेतलेले आहे आणि त्याच्यावरती आपण जी आपण तयार केलेली मलाई आहे ती मलाई थोडीशी टाकत आहे आणि आपण थोडे आंब्याचे तुकडे करून घेतलेले आहेत तेही आपण आईस्क्रीममध्ये घालून एकत्र मिक्स करून घेत आहे. याच्यावरती आपण काजू, बदाम आणि पिस्तांचे तुकडे आहेत तेही टाकून मिक्स करून घेणार आहे. तयार केलेले आईस्क्रीम आपल्याला फ्रीजमध्ये 12-1 तास ठेवायचे आहे. पण वैष्णवीला आईस्क्रीम खायची होते त्यामुळे मी तिला थोडेसे आईस्क्रीम दिले. त्यात आणि मंगळवारची लाईट नव्हती त्यामुळे ते आईस्क्रीम आहे ते जमलेच नव्हते. तरीही तिला आईस्क्रीम खायचे होते त्यामुळे मी तिला थोडेसे आईस्क्रीम 1-2 चमचे काढून दिले आणि परत आईस्क्रीम तयार होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवले होते. तर अशा पद्धतीने आपल्याला आईस्क्रीम आहे ते प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवल्यानंतर प्लास्टिकचा कागद आहे तो लावायचा आहे आणि नंतर डबा पॅक करून आपल्याला फ्रीजमध्ये आईस्क्रीम तयार होण्यासाठी ठेवायचा आहे. वैष्णवीला आईस्क्रीम दिल्यानंतर मी परत आईस्क्रीमचा डबा आहे तो फ्रीजमध्ये ठेवला होता आणि हा दुसऱ्या दिवशी आईस्क्रीम तयार झाल्यानंतर आईस्क्रीम आहे ते काढलेले आहे आणि अशा पद्धतीने आईस्क्रीम आहे ते तयार झालेले आहे. तयार केलेले आंबा मलाई आईस्क्रीम आपण एका ताटामध्ये काढून घेत आहे. तर एका पळीने मी एका प्लेटमध्ये आंबा मलाई आईस्क्रीम काढून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपली आंबा मलाई आईस्क्रीम तयार झालेली आहे. तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.